बीड जिल्ह्यातील 183 जणांच्या बंदुकींचे परवाने रद्द. गुन्हे दाखल असताना सुद्धा अनेकांकडे शस्त्र परवाने होते. आणखी 127 परवाने सुद्धा रद्द होण्याची शक्यता. बीड पोलीस अधीक्षक ऍक्शन मोडवर. अवैध वाळू तस्करी बंद करा, अन्यथा हद्दपारी आणि मकोकाची कारवाई. 51 वाळू तस्करांना कार्यालयामध्ये बोलावून इशारा, तर 26 जणांवर प्रतिबंधक कारवाई. नोकरदारांसाठी सर्वात मोठी बातमी. 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणेनं मध्यमवर्गीयांना दिलासा, तर सरकारला याचा 1 लाख कोटींचा तोटा होणार. अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील मेट्रो प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद. मुंबई मेट्रोसाठी 1255 कोटी, तर पुणे मेट्रोसाठी 837 कोटी. यासह मुख्यमंत्री फडणवीसांची या संदर्भात माहिती. दिल्ली महाराष्ट्राला गृहीत धरते, हे अर्थसंकल्पातून स्पष्ट. मुख्यमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज आणायला हवं होतं. अंबादास दानवेंची अर्थसंकल्पावर टीका.